एक्सरसाइज 9.2 मधला क्वेश्चन 6 अगदी इझी क्वेश्चन आहे बघा. आपण काय करणार, आधी क्वेश्चन रीड करून घेऊ आणि डायग्राम अंडरस्टँड करून घेऊ. इन द गिवन फिगर एक्स झेड इज परपेंडिक्युलर टू डीई. एक्स झेड कुठे, एक्स झेड इज परपेंडिक्युलर टू डीई. आणि नेक्स्ट काय आहे, एक्स वाय इज परपेंडिक्युलर टू ईएफ. एक्स वाय इज परपेंडिक्युलर टू ईएफ. ओके, म्हणजे हा अँगल झेड आणि अँगल वाय 90 डिग्री आपल्याला कळालेले आहे. अँड ई झेड इज इक्वल टू ई वाय. ई झेड इक्वल टू ई वाय. मग आपण त्याला काहीतरी मार्किंग करून घेऊ. ई झेड इज इक्वल टू ई वाय. ओके, आता त्यांनी विचारले काय, ए विचारले इज ट्रायंगल ई एक्स झेड इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ई एक्स वाय. आणि वाय ट्रायंगल ई एक्स झेड पहा कुठे, ई एक्स झेड, आणि दुसरा ट्रायंगल ई एक्स वाय कुठे आहे, ई एक्स वाय. म्हणजे इकडच्या बाजूचा हा ट्रायंगल आणि इकडच्या बाजूचा हा दुसरा ट्रायंगल, ई एक्स झेड आणि ई एक्स वाय, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत की नाही प्रूव्ह करायचं आहे. त्यामध्ये ज्या कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल गोष्टी आहेत त्या आपण आधी लिहून घेणार. तर काय करणार आपण, ॲज युज्युअल इन ट्रायंगल ई एक्स झेड अँड ट्रायंगल ई एक्स वाय. इथं सुद्धा आपण आधी पार्टिशन ड्रॉ करून घेऊ. ओके, आता ह्या दोन ट्रायंगल्समध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं इक्वल गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. तर बघा, सगळ्यात पहिलं तर हा 90 डिग्रीचा अँगल आहे. मग आता त्याला आपण घेऊ अँगल ई झेड एक्स. अँगल ई झेड एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई वाय एक्स. ई वाय एक्स, आणि आपण रिझन देणार इच 90 डिग्री. सेकंड काय कॉन्ग्रुएंट दिसतंय पहा इथं, ई झेड इज इक्वल टू ई वाय. ई झेड इज कॉन्ग्रुएंट टू ई वाय, आणि हे कुठं दिलं आहे आपल्याला, क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे. मग आपण लिहिणार गिवन. दिस इज ऑलरेडी गिवन. आता यामध्ये अजून काय कॉन्ग्रुएंट आहे, हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. ह्या दोन ट्रायंगल्समध्ये इथं पहा, ही जी साईड आहे ही साईड काय आहे, कॉमन आहे दोन्ही ट्रायंगल्समध्ये. या ट्रायंगलसाठी सुद्धा ही साईड कॉमन आहे, या ट्रायंगलसाठी सुद्धा साईड कॉमन आहे. मग आपण म्हणू शकतो ई एक्स इज कॉन्ग्रुएंट टू ई एक्स, आणि रिझन काय देणार, कॉमन साईड. कॉमन साईड रिझन आपण देणार कॉमन साईड. आता बघा इथं कोणती टेस्ट ॲप्लिकेबल होऊ शकते, तुमच्या टेस्ट लक्षात आहेत का सगळ्या, कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत. SSS टेस्ट आहे, SAS टेस्ट आहे, ASA टेस्ट आहे आणि RHS टेस्ट आहे. तर इथं पहा, जेव्हा कधी 90 डिग्री आपल्याला दिसेल तेव्हा सगळ्यात आधी RHS टेस्ट चेक करायची. राईट अँगल हायपोटेन्युस साईड टेस्ट. राईट अँगलच्या अपोजिट जो असतो साईड असते ती असते हायपोटेन्युस. तर राईट अँगल हायपोटेन्युस साईड टेस्ट. राईट अँगल हायपोटेन्युस साईड, राईट अँगल हायपोटेन्युस साईड. इथं जर पाहिलं तर एक राईट अँगल, एक साईड, एक हायपोटेन्युस आणि त्याची एक साईड, या तिन्ही गोष्टी आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळत आहेत. तर मग आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर बाय RHS कॉन्ग्रुएन्स रूल these two triangles, that is triangle EXZ is congruent to triangle EXY. आणि रिझन काय, बाय RHS कॉन्ग्रुएन्स रूल. ठीक आहे, तर हे फर्स्ट झालं कंप्लीट. याच्यानंतर सेकंड काय आहे, सेकंड क्वेश्चन विचारला बी, विच अँगल इज इक्वल टू अँगल XEZ. आता पहा XEZ आपण इथं लिहून घेऊ, अँगल XEZ इज कॉन्ग्रुएंट टू करस्पॉन्डिंग पार्ट्स बघा, एक अँगल XEZ, तर मग अँगल XEY असणार आहे त्याच्या अपोजिटला. या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे म्हणजे XEZचा XEY. मग आपण लिहू शकतो अँगल XEY, दिस इज द इक्वल अँगल टू अँगल XEZ. आणि रिझन काय असणार आहे, CPCT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सेकंड क्वेश्चन तर एकदमच इझी होता.